नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.6 प्रश्न नंबर 1. 3, 4, 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? आता मित्रांनो बघा, 3, 4 आणि 0 आपल्याला 3 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. आता मित्रांनो, या अंकांपासून लहान संख्या जर आपण तयार केली तर ती कोणती असेल? आता 0 दिल्यामुळं आपल्याला 0 2 नंबरला घ्यायचा. मग शून्यापेक्षा मोठी संख्या अगोदर. मग 3, 0 आणि 4. मित्रांनो, या 3 अंकांपासून लहान संख्या तयार झाली 304. ही आहे 3 अंकी. आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग मित्रांनो, लहान संख्या तयार करताना लहान अंक वाढवायचा आणि मोठी संख्या तयार करताना मोठा अंक वाढवायचा. हे आहे 3 अंक. आपल्याला आणखी 2 अंकांची आवश्यकता आहे. मग मित्रांनो, ते 2 अंक म्हणजे आपण आणखी 2 वेळेस 0 वाढवणार. मग मित्रांनो बघा, 3, 0 आणखीन 2 0, 1, 2 आणि मित्रांनो पुढे 4. म्हणजे 3, 4 आणि 0 या अंकांपासून आपण लहान संख्या तयार केली 30,004. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी, 30,004. प्रश्न नंबर 2. 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? मित्रांनो, 1 हा अंक 1 ते 100 संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? तर मित्रांनो, या टॉपिकमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मित्रांनो, 0 हा अंक 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 हा अंक येतो 11 वेळेस. त्यानंतर 1 हा अंक येतो 21 वेळेस आणि मित्रांनो 2 ते 9 प्रत्येकी येतात 20 वेळेस. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 2 हा अंक 20 वेळेस येतो, 3 हा अंक 20 वेळेस, 4, 5, 6, 7, 8, 9 प्रत्येकी मित्रांनो 20 वेळेस येतात. मग आपला प्रश्न आहे, 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो? तर मित्रांनो 21 वेळा येतो. आता 1 हा अंक 1 ते 100 मध्ये 21 वेळा कधी येतो? मित्रांनो 1 मध्ये आहे 1, त्यानंतर 10 मध्ये 1 आहे, त्यानंतर 11 मध्ये 2 वेळेस आहे, त्यानंतर 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 मध्ये नाही. त्यानंतर मित्रांनो 21 मध्ये आहे, 31 मध्ये आहे, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि मित्रांनो 100. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 1 हा अंक 21 वेळेस येतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी, 21. प्रश्न नंबर 3. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? मित्रांनो, आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्याला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. मित्रांनो, दिलेल्या 2 संख्या मूळ संख्या असल्या पाहिजे आणि त्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असायला पाहिजे. मग आता बघूयात यातली जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आहे. आता पर्याय क्रमांक ए, 13 आणि 15. मित्रांनो, 13 ही संख्या मूळ संख्या आहे, 15 ही संख्या संयुक्त संख्या आहे, म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी होऊ शकणार नाही. आता या 2 संख्यांमध्ये 2चा फरक आहे, पण त्यातली एक मूळ आहे आणि एक संयुक्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. यानंतर पर्याय क्रमांक बी, 29 आणि 31. मित्रांनो, 29 आणि 31 या दोनही मूळ संख्या आहे आणि या 2 संख्यांमध्ये बघा मित्रांनो, 29 नंतर 30 आणि 31 या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी ही आहे जोडमूळ संख्यांची जोडी. पर्याय क्रमांक सी, मित्रांनो आपलं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक सी, 73 आणि 75. मित्रांनो, 73 ही मूळ संख्या आहे, 75 ही संयुक्त संख्या आहे, म्हणून मित्रांनो ही जोडमूळ संख्यांची जोडी होणार नाही. या 2 संख्यांमध्ये 2चा फरक आहे, पण या जोडमूळ संख्यांची जोडी नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक डी सुद्धा बघा मित्रांनो. आता 71 ही मूळ संख्या आहे, पण 69 ही मूळ संख्या नाही. या 2 संख्यांमध्ये 2चा फरक आहे, पण मित्रांनो एक संख्या संयुक्त संख्या असल्यामुळे ही जोडमूळ संख्यांची जोडी होऊ शकणार नाही. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी. मित्रांनो, पर्याय क्रमांक बी, या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे, म्हणून ही आहे जोडमूळ संख्यांची जोडी. प्रश्न नंबर 4. 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. मित्रांनो, आपल्याला 0, 9 आणि 6 या
3 अंकांपासून लहानात लहान 3 अंकी आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या तयार करायची आणि त्या दोन्ही संख्यांचा करायचा गुणाकार. आता आपण सुरुवातीला मोठी संख्या तयार करूया. मोठी संख्या तयार करताना मोठा अंक अगोदर लिहिला जातो. मग मित्रांनो 9, त्यानंतर त्यापेक्षा लहान आहे 6 आणि सर्वात लहान 0. ही झाली मोठी संख्या. आता मित्रांनो आपल्याला तयार करायची लहान संख्या. लहान संख्या तयार करताना जर 0 दिलेला असेल तर 0 नेहमी 2 नंबरला लिहायचा. मग शून्यापेक्षा मोठी संख्या अगोदर लिहायची 6, त्यानंतर 0 आणि सर्वात शेवटी मोठी संख्या म्हणजे 9. ही झाली 3 अंकी लहान संख्या. आता या दोघांचा करायचा गुणाकार. आता मित्रांनो आपण सुरुवातीला अगोदर 9 ने गुणणार. 9 गुणिले 0, 9 0 0, 9 सक 54, हातचे आले 5, 9 9 81, 81 आणि 5 86. आता मित्रांनो त्यानंतर दशकाचा 0. आता 0 ने गुणायचं. 0 ने 0 ला गुणलं उत्तर 0, 0 ने 6 ला गुणलं 0 आणि 0 ने 9 ला गुणलं 0. आता मित्रांनो शतक स्थानी आहे 6, या 6 ने गुणायचं. म्हणून हे शतकाचे सुरुवातीला 2 0, त्यानंतर 6 ने 0 ला 6 0 0, 6 6 36, हातचे आले 3, 6 9 54 आणि 3 55 56 57. इथे होणार बेरीज 0 4, 6 6, 8 आणि 6 14, हातचा आला 1 7 आणि 1 8 आणि मित्रांनो या ठिकाणी 5. आपलं उत्तर आलं 5,84,640. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर 5,84,640 म्हणजे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 5. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? मित्रांनो आकृती आपल्याला दिलेली आहे, बोर्डवर आकृती काढलेली नाही. मग आता कोणता अंक चौरसामध्ये आहे, वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे? मित्रांनो आपल्याला आकृतीमध्ये आयत दिलेला आहे, चौरस दिलेला आहे, वर्तुळ दिलेला आहे आणि त्रिकोण दिलेला आहे. मग आता पर्याय क्रमांक 1 बघितला मित्रांनो आपण. पर्याय क्रमांक 1 आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए आहे 1. आता 1 हा अंक फक्त मित्रांनो आयतामध्ये आहे. 1 हा अंक फक्त आयतामध्ये आहे. पर्याय क्रमांक बी आहे मित्रांनो 5. आता 5 हा अंक कशामध्ये आहे? तर मित्रांनो 5 हा अंक चौरसामध्ये आहे, वर्तुळामध्ये आहे आणि आयतामध्ये आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक, मित्रांनो पर्याय क्रमांक ए आहे चुकीचा, पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक सी बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक सी आहे 7. आणि मग आता 7 हा अंक चौरसामध्ये आहे का? तर मित्रांनो चौरसामध्ये आहे. त्यानंतर वर्तुळामध्ये आहे का? तर मित्रांनो 7 हा अंक वर्तुळामध्ये सुद्धा आहे. आणि त्यानंतर त्रिकोण, मित्रांनो 7 हा अंक त्रिकोणामध्ये सुद्धा आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. 7 हा अंक चौरसामध्ये आहे, वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे. मग आता पर्याय क्रमांक डी आहे 6. मित्रांनो 6 हा अंक चौरसामध्ये आहे आणि वर्तुळामध्ये आहे. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मित्रांनो 7 हा अंक चौरसामध्ये आहे, वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 6. एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत म्हणजे माहीत नाही. एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या आहे. मित्रांनो एक्स वाय झेड आणि टी या 4 संख्या आहेत. या संख्यांमध्ये वापरलेले अंक मित्रांनो 1 2 3 आणि 4. 4 अंक वापरलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठा अंक आहे मित्रांनो 7. 7 हा अंक एकदाच वापरलेला आहे. या स्टारच्या जागेवर किंवा फुलीच्या जागेवर असलेले अंक आपल्याला माहित नाही. तर मित्रांनो सगळ्यात मोठी संख्या कोणती? या 4 संख्यांमधील सगळ्यात मोठी संख्या कोणती? तर मित्रांनो आपल्याला लगेच लक्षात येईल वाय मध्ये 7 हा अंक एकक, दशक, शतक आणि हजार स्थानी आहे. म्हणजे या 7 ची स्थानिक किंमत किती आहे मित्रांनो? 7000. म्हणजे या संख्येची सुरुवात होईल 7600 काही असेल ती संख्या. पण आता एक्स मध्ये मित्रांनो 7 हा अंक मित्रांनो कुठं आहे? एकक, दशक, शतक स्थानी आहे. तर मित्रांनो हजार स्थानी कोणता अंक असू शकतो? जास्तीत जास्त 6 हा अंक असू शकतो. म्हणजे याची स्थानिक किंमत जास्तीत जास्त किती होऊ शकते? 6700 पुढे काहीतरी. मग त्याप्रमाणे मित्रांनो झेड मध्ये पण तेच आहे आणि टी मध्ये पण तेच आहे. मग सगळ्यात जास्त स्थानिक किंमत मित्रांनो या वाय मध्ये असणाऱ्या 7 ची आहे. म्हणजे ही संख्या 7000 ने सुरुवात होईल. म्हणून 6व्या प्रश्नामध्ये मित्रांनो या 4 संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे वाय. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी वाय. प्रश्न नंबर 7. 30827 हे अंक एक एकदा घेऊन बनणारी
5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? मित्रांनो आपल्याला या 5 अंकांचा वापर करायचा आहे आणि लहानात लहान 5 अंकी विषम संख्या तयार करायची. आता मित्रांनो या 5 अंकांपासून आपण लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करून घेऊया. लहानात लहान संख्या तयार करताना मित्रांनो जर 0 दिलेला असेल तर 0 नेहमी 2 नंबरला घ्यायचा आणि 0पेक्षा मोठी संख्या अगोदर. मग आता लहान संख्या तयार होताना मित्रांनो पहिला अंक असेल 2, त्यानंतर 0. आता मोठा अंक 3, 7 आणि 8. मित्रांनो या 5 अंकांपासून लहान संख्या तयार झाली 20,378. आता मित्रांनो एकक स्थानी आहे 3, आपल्याला विषम संख्या तयार करायची आहे. एकक स्थानी आहे 8. आता मित्रांनो विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण विषम संख्या म्हणतो. मग मित्रांनो आपण काय करणार, हे शेवटचे जे 2 अंक आहेत त्यांची आदलाबदल करणार. 8 हा सम अंक आहे मित्रांनो, आपल्याला 7ची आणि 8ची आदलाबदल करावा लागेल. म्हणजे 2, 0, 3, 7च्या जागेवर 8 आणि 8च्या जागेवर 7. आपल्याला संख्या मिळाली 20,387. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 20,387. प्रश्न नंबर 8, पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. मित्रांनो या बेरजेमध्ये गायब असलेले अंक आपल्याला शोधून काढायचे. 3 आपल्याला वेगवेगळे चिन्ह दिलेले आहेत, त्या चिन्हांच्या जागी असणारे अंक आपल्याला शोधून काढायचे. चला आपण बेरीज करूया. 8 आणि 7 15. मित्रांनो या ठिकाणी 5 हातचा आला 1. आता बघा 3 आणि 1 4 होतात. मग मित्रांनो 4 मध्ये किती मिळवल्यानंतर आपलं उत्तर 5 येईल, तर मित्रांनो 4 मध्ये जर आपण 1 मिळवलं तर उत्तर आपलं 5 येतं. म्हणजे मित्रांनो वर्तुळ त्यामध्ये स्टार म्हणजे मित्रांनो 1 यायला पाहिजे. बघा 3 आणि 1 4. 4 मध्ये जर मित्रांनो आपण 1 मिळवलं तर आपलं उत्तर 5 येतं. म्हणजे वर्तुळ आणि स्टार म्हणजे मित्रांनो 1. आता वर्तुळ आणि स्टार म्हणजे 1 असं कुठं दिलंय मित्रांनो, बी आणि सी मध्ये. बघा वर्तुळ आणि त्यामध्ये स्टार म्हणजे 1, वर्तुळ आणि त्यामध्ये स्टार म्हणजे 1. तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी आणि सी मध्ये बरोबर दिले. म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी हे आपल्या उत्तरातून बाजूला होतात. कारण की पर्याय क्रमांक 1 मध्ये स्टार, वर्तुळ त्यामध्ये स्टार म्हणजे मित्रांनो 3 दिले, म्हणून हे चुकतं. पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा मित्रांनो वर्तुळ त्यामध्ये स्टार म्हणजे 3, म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक ए आणि डी बाहेर झाले. आता मित्रांनो बघा इथपर्यंतचं आपलं गणित कंप्लीट झालंय. म्हणजे 2 घरं आपले पूर्ण झाले. मग आता मित्रांनो पुढे आहे 2. मग आता 2 मध्ये किती मिळवल्यानंतर मित्रांनो 1 येईल, तर मित्रांनो 2 मध्ये जर आपण 9 मिळवले तर आपलं उत्तर 11 येणार. म्हणजे या ठिकाणी 1 आणि हातचा येणार 1. म्हणजे मित्रांनो आता चौकट आणि स्टार म्हणजे मित्रांनो 9. मग आता चौकट आणि त्यामध्ये स्टार म्हणजे 9. बघा चौकट आणि त्यामध्ये स्टार म्हणजे मित्रांनो 9 असं फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये दिलंय. पर्याय क्रमांक बी मध्ये काय दिलंय, वर्तुळ आणि त्यामध्ये स्टार म्हणजे मित्रांनो 3 दिले, म्हणून पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचा येतो. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता मित्रांनो पुढे बघूया चौथ्या घरामध्ये काय होतंय. हजार स्थानी काय होतंय बघा. आता या ठिकाणी 4 आहे आणि पुढे आहे 1 5. 4 आणि 1 5. आता या फुलीच्या जागेवर कोणती संख्या असेल, म्हणजे मित्रांनो 8 आपलं उत्तर येतं. तर 4 आणि 1 5 आणि 5 आणि 3 8 म्हणजे मित्रांनो फुलीच्या जागेवर असेल 3. मग आता पर्याय क्रमांक सी मध्ये बरोबर फुलीच्या जागेवर 3 हा अंक येतो. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 9, 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे. मित्रांनो 5,84,356 या संख्येमध्ये 5 हा अंक 2 वेळेस आलाय. बघा दशक स्थानी आणि त्यानंतर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष स्थानी. म्हणजे दशक स्थानी एकदा आणि लक्ष स्थानी एकदा. आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, तर 5च्या स्थान मूल्यांची बेरीज म्हणजे स्थानिक किमतीची आपल्याला बेरीज करायची. मग आता मित्रांनो लक्ष स्थानी जो 5 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 5 लाख. त्यानंतर दशक स्थानी जो 5 आहे त्या 5ची स्थानिक किंमत आहे मित्रांनो 50. दशक स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत 50. आता या दोघांची करायची आपल्याला मित्रांनो बेरीज. 0 5 0 त्यानंतर 0 0 आणि 5. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 5,50,000. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 5,50,000. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय संपला. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला सर्व प्रश्न समजतात का, तुमचा जो काही अभिप्राय असेल, तुमचं जे काही मत असेल ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.